कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। अशा सर्व औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कृषी आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली। मग आज गुण नियंत्रण संचालक बोरकर साहेबांच्याकडे आम्ही एक जे बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये हीच विचारणा केली। विद्यापीठाचेही काही प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झालेले होते की तुमचं ज्ञान गेलं कुठं, तुमचा अभ्यास गेला कुठं। फलधारणा व्हावी यासाठी सगळ्या उपाययोजना करून सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये काय लागलं, खर्च मात्र झाला। आणि मग या ज्या कंपन्या आहेत, औषध कंपन्या, ज्यांच्या औषधाचा काही गुण आला नाही, परंतु हजारो रुपये त्यांचे गेले। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्ह्यामध्ये जवळपास 300 कोटी रुपयाची औषधं आणि कीटकनाशकं खपलेली आहेत एका वर्षामध्ये। या पैशाचं काय झालं मग? आणि या शेतकऱ्यांच्या भोवकंड्यावर बसलेला हा जो काय, याच्यामध्ये या कंपन्यांना जबाबदार धरलं पाहिजे। ज्या पद्धतीनं निकृष्ट बियाणं दिल्यानंतर ते बियाणं समजा उगवण येत नाही किंवा उगवण आली तरी त्याला पीक येत नाही, त्यावेळी संबंधित बियाणे कंपन्यावर ज्या पद्धतीनं कारवाई केली जाते गुण नियंत्रण विभागामार्फत, त्याच धर्तीवर एवढी महागडी या मल्टीनॅशनल कंपन्यांच्याकडून जी औषधं घेतली, त्या औषधं घेऊन सुद्धा जर का फलधारणा झाली नसेल तर या कंपन्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि ती जर होणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही, किंवा आता ज्या उधाऱ्या आहेत त्या उधाऱ्या त्यांनी वसूल करण्याचा प्रयत्न करू नये। यावेळी बोलताना माजी आमदार बाळ माने म्हणाले की आंबा पिकांच्या कीड रोगांच्या औषध फवारणीमध्ये संशोधन विभागाने नेमकं काय संशोधन केले, तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत त्यांच्यावर गुणनियंत्रण विभाग यांनी काय कारवाई केली। 1990 सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नाही, असे ते बोलले। यावेळी संचालक गुणनियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांवर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके, तिमीर माणगावकर, सुजीत चौकेकर, दीपक कदम, विनय पाडावे यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, पुणे। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।